यानंतरची बातमी मुंबईला लागून असलेल्या पनवेलमधून पनवेलमधल्या कचरा कोंडीची। नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेच्या हद्दीमधला कचरा कोणी उचलायचा यावरून सरकारी यंत्रणांमधला घोळ कायम आहे। मात्र या घोळामुळे पनवेलमधल्या खारघर, कामोठे, कळंबोली या परिसरात कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत। सिडकोने कचरा गोळा करण्यासंदर्भात पनवेल महापालिकेशी पत्रव्यवहार केला, मात्र वेळेत उत्तर न मिळाल्यामुळे सिडकोने गेल्या 3 दिवसांपासून कचरा उचलणं बंद केलंय। त्यामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाल्याचं पाहायला मिळतंय। तर कचरा व्यवस्थापनासाठी सिडकोने पनवेल महापालिकेला 3 महिन्यांचा अवधी दिलाय। या कचरा प्रश्नावरती नवी मुंबईकरांची काय प्रतिक्रिया आली आपण पाहूया। कचरा सर्वत्र असा पडला की उचललाच नाही। गेले 15 दिवस कचऱ्याला कोणी हात लावला नाही। लोक कुंडीच्या बाहेर रस्त्यावर आणून कचरा टाकतात आणि महानगरपालिका बोलते की सिडको उचलेल, सिडको बोलते महानगरपालिका उचलेल। या दोघांच्या भांडणामध्ये आता जनतेचा हाल चाललाय आणि आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रोगराई पसरायला लागले। याचा परिणाम आता रोगांचा लोकांच्यावर होईल। लहान मुलं आहेत, शाळेत जाताना वगैरे रस्त्यानं चालताना अडचण व्हायला लागली। एवढा कचरा ते गाडी चालवायला पण जमत नाही। याची आता काळजी कोण घेणार आणि याला जबाबदार कोण असणार हा प्रश्न पडलाय। पनवेल मी जागोजागी कचरा पडलेला आहे, पण कोणाचं लक्ष नाही, कोणाचं काय नाही। आता मलेरिया, डेंग्यू होईल, बरोबर नाही, रोगाई सगळीकडे पसरेल सर्वीकडे, पण नगरपालिकेचं अजिबात त्याला लक्ष नाही येतं। त्या पावसाने आता एवढी दुर्गंधी वाढली, इथून जाणं येणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे। आता आपण कसं दुकान चालवायचं तिथं? आता या कस्टमर जर नाही आले तर घर नाही चालणार। त्याच्यामुळे मला नाही इलाजाने बसावं लागतं इथं।